नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणारे आमदार धोंडे साहेबांची। पाटोदा तालुक्यातील मांजरा नदी काठावरील पाटोदा, नफरवाडी, पारगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी अतिवृष्टीमुळे खरडून निघालेल्या आहेत। त्याचबरोबर उभे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, बाजरी आदी पिकं पाण्याखाली गेलेत आणि काही पिकं वाहून गेल्यानं या भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं माजी आमदार भीमराव धोंडे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून तालुका प्रशासनाला सांगितलं आहे की तात्काळ पंचनामे करून मदत करावी। शुक्रवारी मध्यरात्री पाटोदा महसूल मंडळात 3 तासात 71.5 मिलीमीटर पाऊस झाल्यानं अतिवृष्टीमुळे महासांगवी तलावातील मांजरा नदीत 10,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता। नदी शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठल्यानं खरीप पिकांचं नुकसान झालं असून तालुका प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी असं माननीय माजी आमदार भीमराव धोंडे यांनी येथील तालुका प्रशासनाला सांगितलंय। तसेच मी स्वतः माजी जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून विनंती करणार आहे। तसेच ऑनलाईन आणि सर्व्हर काम करत नसल्यानं प्रत्येक वेळा अनेक शेतकरी वर्ग अनुदानपासून वंचित राहत आहे। ही पद्धत बंद करून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तरच शेतकरी उभा राहील, नसता शेतकऱ्यांवर सतत संकट राहतील। नफरवाडी, पारगाव, अनपटवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत असताना सांगितलं आहे। यावेळी तलाठी जगताप मॅडम, मंडळ अधिकारी दराडे साहेब, कृषी सहाय्यक शेवाळे साहेब, भिकाजी वीर ईश्वर भोसले, मंडळ अधिकारी दराडे साहेब, कृषी सहाय्यक शेवाळे साहेब, भिकाजी वीर ईश्वर भोसले, बन्सी जायभाय भास्कर, मैदड, विष्णू जायभाय, बाजीराव जायभाय, जिजाबा जायभाय, गौतम भोसले, बालाजी तांबे, संदीप वीर, भगवान जायभाय, आदित्य जायभाय, भाऊसाहेब भोसले, कांतीलाल जायभाय, कृष्णा भोजने, सखाराम अनपट, समवेत अंकुश मुंडे, संजय कांकरिया, अनिल दत्ता जायभाय, निखिल जायभाय, अनिल जायभाय, सोपान जायभाय आणि अनपटवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते।